18 वर्षापूर्वीचे दिलीप जोशी आणि आताचे दिलीप जोशी काय फरक आहे याच्यामध्ये आणि ती मैत्री किंवा त्याच्या पलीकडे ते रिलेशन कशा पद्धतीने बिल्टअप झालं इतक्या वर्षामध्ये? नाही, फरक म्हणजे अभिनेता म्हणून तर ते तसेच आहेत. आता ते अजून जास्ती शिस्तप्रिय झालेले आहेत. ते स्वामीनारायणला मानतात. स्वामीनारायण ते त्यांची दरवेळेला रविवारी सभा वगैरे असते. त्यामुळे ते त्या झोनमध्ये राहिल्या कारणाने ते त्यांचं थिंकिंग त्या लेवलनुसार आहे. आपण म्हणजे मेन रोल असून सुद्धा आपण की मी तुझ्या वरचढ पंच मारेन किंवा मी असं कुठेच नाही. एवढ्या वर्षात मी कधी त्या माणसाला पाहिलं नाही. आणि ती त्यांची खासियत आहे की तुझा पंच आहे ना तो तूच घ्यायचा. म्हणजे मला त्याच्यामध्ये मी कमी दिसतो तरी चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही. कारण शेवटी शो महत्त्वाचा आहे. तो लाफ्टर महत्त्वाचा आहे. तो तुझ्यामुळे येऊ दे किंवा माझ्यामुळे येऊ दे, तो मिळणं महत्त्वाचं आहे. काय काय असतात ना की नाही मी त्याच्यावरती जाणार, त्याच्यावरती तो त्याचा प्रकार कधी नाही केला. त्यामुळे ते एक त्याच्यामध्ये भरपूर आहे. आणि काय दिलीप भाईंकडून काय शिकायला मिळालं इतक्या वर्षामधून? रिॲक्शन प्रचंड. टायमिंग आणि रिॲक्शन या दोन गोष्टी मी खूप शिकलो. दिलीप भाईंना जर डिस्क्राईब करायचं झालं तर कशा पद्धतीने कराल? आजच्या जमान्यातला तो चार्ली चॅप्लिन आहे. फक्त तो फिजिकल नाही म्हणणार मी त्याला, पण जी वर्सेटॅलिटी त्यांच्याकडे होती ती या माणसाकडे आहे. म्हणजे तो त्याच ताकदीने तुम्हाला रडवू पण शकतो आणि तो त्याच ताकदीने हसत होता आहेच तो ऑब्व्हियसली. पण मध्यंतरी त्याचं मी एक फिल्म बघितली होती, एक प्ले बघितला होता. तुम्हाला तो त्याच ताकदीने रडवू पण शकतो. म्हणजे त्या लेवलचे ते आहेत. तुम्ही त्यांची ती फिल्म बघितली होती सर आंखों पर? मला नाही पाहायला मिळाली. मी खूप शोधतोय, मला मिळतच नाहीये ती. ती म्हणजे खूप रिलेट होईल आपल्या एका आर्टिस्टला. हो, तुम्ही आवर्जून बघा. पण मी म्हटलं मैं भी ढूंढ रहा हूं, मुझे मिल नहीं रही है वो. त्यामुळे ते सीडी किंवा पेन ड्राईव्ह किंवा कुठेही दिसत नाहीये ती कुठेही फिल्म. बरं, आमचे सगळे मित्रपरिवार आहेत लोकमतचे, ते तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छित आहेत, आपण त्यांना विचारूया. मगाशी आपण इम्प्रोव्हायझेशनचा मुद्दा काढलात. तर इतकी वर्ष तुम्ही काम करताय, तर स्क्रिप्टच्या पलीकडे इम्प्रोव्हायझेशन करताना धमाल उडालेली आहे, काही वेगळाच किस्सा घडलाय, असं काही लक्षात आहे का? दरवेळेला घडतं. आम्ही कसं असतं इम्प्रोव्हायझेशन इज, आता मी या दिलीपबाई किंवा मी आणि अमित भट आम्ही जेव्हा इम्प्रोव्हायझेशन करतो, त्याने एक म्हटल्यानंतर मी एक दुसरं म्हणतो, त्याला तिसरं सुचतं, मला चौथं सुचतं आणि ते इमले रचत जातात. आणि ते इमले रचल्यामुळे त्याच्या लाफ्टर प्रचंड असतो. आता मला एक्झॅक्ट नाही सांगता येणार कुठला, पण प्रत्येक सीनमध्ये आम्ही प्रचंड धमाल करतो. एक सिम्पल गोष्ट आहे की मी चाललो आहे, माझ्या विंगमधनं बाहेर चाललेलो आहे. जेठालाल उभा आहे, सूर्याला जल अर्पण करतो आहे. हा नॉर्मल सीन आहे बेसिकली. तर जल अर्पण करताना माझ्या नेमकं स्कूटरवरती पाणी पाडतोय, तो सखारामवरती पाणी पाडतोय, असा सीन. त्याच्यामध्ये पण आम्ही खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा इम्प्रोव्हाइज केलेल्या आहेत. कारण आम्हाला प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी, कारण ती घटना जी आहे ती आत्तापर्यंत अनेक वेळा घडलेली आहे, पण तुम्हाला प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य पाहिजे. आता लेखनामध्ये सुद्धा तुम्हाला विनोद प्रत्येक वेळेला लिहिता येत नाही. बऱ्याच वेळेला काय लिहिणार ना, विनोद किती निर्माण करणार अजून त्याच घटनेवरती. पण त्याच्यामध्ये आम्ही मग काही ना काहीतरी नुकतेच काहीतरी झालेले संबंध आहेत किंवा असं काही गोष्टी आहेत त्या आम्ही त्या संदर्भ त्याला जोडतो. जसं आता मध्यंतरी एक सीन होता ज्याच्यामध्ये बॅडमिंटनवरती बोलणं चाललं होतं माझं आणि त्यांचं वगैरे. तर तो आपलं ज्ञान पाजळतो की मला पण लॉन टेनिसमधलं खूप माहिती आहे. लॉन टेनिस बेसिकली यूकेमध्ये खेळला जाणारा. तो बोला, अरे वो हमारे ज़माने में वो तुम्हाला वो थी ना वो पहले वो काय नाव तिचं, ते मराठी नाम आहे उसका. म्हटलं मराठी नाव लॉन टेनिस में? हां, तो काय ते मारतो ना नवरातीला. अरे मार्टिना नवरातीला नाव आहे तिचं. तर त्याने ते मारतो ना नवरातीला असं तो बोल. म्हणजे हे जे इम्प्रोव्हायझेशन होतं ना, ते आम्ही त्या टाईपचं खूप करतो. ओके. आता ऑनस्क्रीन तर जेठालाल आणि भिडे यांचं भांडण होतच असतं, पण जर का ऑफस्क्रीन तुमचं कसं, म्हणजे बॉन्ड कसा आहे दोघांचा? गुरु शिष्यासारखं आहे. मी ते ऑफस्क्रीन तर मी खूप ऑब्झर्व करत असतो, शिकत असतो. ऑनस्क्रीन पण शिकत असतो, ऑफस्क्रीन पण त्यांना मी पाहत असतो. आम्ही खूप चांगले कलिग्स आहोत. ते खूप चांगले मार्गदर्शक आहेत. जसं आता तुम्ही म्हणालात की गेली 18 वर्ष तुम्ही एका म्हणजे सिरियलमध्ये आहात, एकाच प्रोजेक्टवरती काम करतायत आणि इतकी वर्ष एका प्रोजेक्टवर काम करणं ॲक्च्युली खूप मोठा टास्क आहे हा. तर तुम्हाला कधी असं वाटलं का की आता आपण स्विच करूया किंवा थांबावं, किंवा कारण सेम गोष्ट आपण इतके दिवस करतोय, तर कधी थांबावं वगैरे असं कधी वाटलंय का? नाही, नशिबाने हा कॉर्पोरेट जॉब नाही, त्यामुळे असं काही वाटलं नाही. नो ऑफेन्स. पण हा क्रिएटिव्ह जॉब आहे आणि अजूनही जॉब सॅटिस्फॅक्शन आहे.
आम्हाला अजूनही कोणालाही मोनोटोनस फील होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा जो आर्थिक कारभार सांभाळलेला आहे मोदींनी, तो खूप उत्तमरित्या सांभाळलेला आहे. ते एक सर्वात मोठं